छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. वर्गशिक्षिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्ज. इयत्ता दुसरी. विषय मराठी. घटक चित्रांवरून म्हणींची ओळख. नमस्कार बालमित्रांनो. बाळांनो, आयुष्य जगत असताना सोबतीला नुसते विचार असून चालत नाहीत, तर सुंदर विचार अर्थात सुविचार असावे लागतात. तर असेच काही सुविचारांचे आपण वाचन करणार आहोत. पहिला सुविचार आहे नेहमी खरे बोलावे. दुसरा सुविचार आहे मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे. तिसरा सुविचार आहे नेहमी सकस अन्न खावे. चौथा सुविचार आहे सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे. आणि पाचवा सुविचार आहे कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे. तर बाळांनो, तुम्हाला आठवते का हे असे सुविचार आपल्याला कोठे कोठे वाचायला मिळतात ते? आपल्या वर्गातील फळ्यावर, कार्यालयामध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी फलकपाटीवर सुद्धा असे बरेच सुविचार लिहिलेले असतात आणि ते आपण पाहतो, हो की नाही? तर बाळांनो, सुविचारांचे वाचन तर झाले आणि हे सुविचार आपल्या परिचयाचे सुद्धा आहेत. तर आज आपण चित्रावरून म्हणी ओळखणे हा खेळ खेळणार आहोत. चला तर मग खेळ खेळण्यासाठी तयार आहात ना तुम्ही सर्व? बाळांनो, ह्या चित्रामध्ये गाढव आहे आणि गुळाची ढेप आहे. तर ह्यावरून कोणती म्हण तयार होते बरं? चला बघूया आपण. गाढवाला गुळाची चव काय? आता आपण पुढची म्हण बघूया. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला गोगलगाय दिसत आहे आणि गोगलगायवरून आपल्याला कोणती म्हण आठवते बरं? येईल का तुम्हाला सांगता? बघूया आपण कोणती म्हण तयार होते. गोगलगाय आणि पोटात पाय. आता आपण पुढील चित्र पाहूया. बघा किती शांत आणि छान बाळ झोपलेलं आहे आणि बाजूला आहे पाळणा. मग पाळणा आणि बाळ यावरून कोणती म्हण तयार होईल बरं? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता ह्या चित्रामध्ये हाताची 5 बोटे आहेत आणि त्या बोटांवरती छान चित्र आहे की नाही? पण ते वेगवेगळ्या आकाराचं चित्र आहे. मग हाताच्या या 5 बोटांवरनं कोणती म्हण तयार होईल? तर हाताची 5ही बोटे सारखी नसतात की नाही आपल्या हाताची 5ही बोटे सारखी? आता पुढील म्हण बघूया. पांढऱ्या मण्यांची माळ आहे आणि बाजूला सुट्टे मणी पडलेले आहेत. मग ह्यावरून एकाच माळेचे मणी ही म्हण तयार होते. आता आपण पुढील चित्राकडे वळूया. इथे आहेत आजोबा आणि ते आपल्या डोक्याला हात लावून बसलेले आहेत आणि बाजूला जी जमीन आहे ती पूर्ण सुकलेली जमीन आहे. पाण्याचा अजिबात तिकडे पत्ता नाही आहे. तर यावरून अशी म्हण तयार होते दुष्काळात 13वा महिना. आता आपण पुढील चित्र पाहू. इथे बघा बरं, कान आहे आणि भिंत आहे आणि 2 व्यक्ती ज्या आहेत त्या एकमेकांशी बोलत आहेत. मग यावरून कोणती म्हण तयार होईल? तर भिंतीलाही कान असतात. आहे की नाही मज्जा? आता आपण पुढील चित्र पाहू. इथे पाण्याचा मोठा तलाव आहे आणि बाजूला पाण्याचे थेंब आहेत. मग यावरून अशी म्हण तयार होते थेंबे थेंबे तळे साचे. आता ह्या चित्रामध्ये नागोबा छान फणा काढून बसलेला आहे, हो की नाही? मग या चित्रावरून अशी म्हण तयार होते आयत्या बिळावर नागोबा. आता पुढील चित्र बघा बरं. गेहूं पेरतायत ना शेतामध्ये. मग यावरून कसे चित्र कोणती म्हण तयार होणार आहे? जे पेराल ते उगवेल. बघा बरं, गहू पेरलेला आहे आणि पाठीमागे छान गहू उगवलेला सुद्धा आहे की नाही? मग ह्यावरून अशी म्हण तयार झालेली आहे जे पेराल ते उगवेल. आता ह्या चित्रामध्ये 3 पाने दिसत आहेत. मग यावरून कोणती म्हण असेल? पळसाला पाने 3च. आता पुढील चित्र पाहूया. बघा बरं, ही मुलगी छान नृत्य करत आहे की नाही? आणि बाजूला सुंदर असे घर आहे आणि घराच्या बाहेर
सुंदर अंगणही आहे. मग ह्यावरून कोणती म्हण तयार होईल? नाचता येईना अंगण वाकडे. आता पुढील चित्र पाहू आपण. बघा बरं काय दिसतंय चित्रामध्ये? साखर आणि बाजूला देव बाप्पा आहेत, विष्णुदेव आहेत की नाही? मग ह्यावरून अशी म्हण तयार होईल, साखरेचे खाणार त्याला देव देणार. आता आपण पुढील चित्र पाहूया. बघा बरं, इथे विहिरीचं काम चालू आहे आणि विहीर खणलेली आहे आणि बाजूला तो एक दादा काय करतोय तर ग्लासामध्ये पाणी पितोय. मग ह्यावरून अशी म्हण तयार होणार आहे, तहान लागली की विहीर खणणे. बघा बरं किती सुंदर हात दिसत आहेत. त्या हातामध्ये छान बांगड्या आहेत, कंगण घातलेले आहेत की नाही, आणि बाजूला आरसा आहे. मग यावरून अशी म्हण तयार होते, हातच्या काकणाला आरसा कशाला. आता इथे नाक आहे आणि बाजूला काय आहे? मण्यांची माळ आहे. मग यावरून नाकापेक्षा मोती जड. छान म्हण तयार झाली की नाही? आता पुढील चित्रामध्ये बरीच घरं दिसत आहेत आणि बाजूला त्या आजीबाई काय करतायत? चुलीवर स्वयंपाक करत आहेत. मग ह्यावरून अशी म्हण तयार होते, घरोघरी मातीच्या चुली. आता पुढील चित्रात काय दिसतंय? कावळा आणि बाजूला काय आहे? तर गाय आहे. मग कावळा आणि गाय या दोन प्राणी आणि पक्ष्यांवरून कोणती म्हण तयार होईल बरं? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. आणि आता पुढील चित्र आहे. बघा बरं, हा आपला भारताचा नकाशा आहे की नाही? आणि बाजूला वेगवेगळ्या जातींचे लोक उभे आहेत. मग यावरनं कोणता म्हण तयार होणार आहे? देश तसा वेश. आता पुढे बघूया. बघा बरं, कळशी आहे, गाव आहे आणि ती मुलगी पाणी आणायला चाललेली आहे. म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा. आहे की नाही छान म्हण? आणि आता पुढील चित्रामध्ये बघा बाळांनो, हा उंदीर आहे आणि बाजूला कोण आहे? तर मांजर आहे. आणि आता ह्यावरून कोणती म्हण तयार होईल? उंदराला मांजर साक्ष. बाळांनो, चित्रांवरून म्हणी तयार करायला आली की नाही मज्जा तुम्हाला? तर चित्रांवरून म्हणी ओळखणे हा खेळ तर आपण खेळलोच, परंतु ह्या म्हणींवरून गोष्टीसुद्धा आहेत बरं का. आणि आता आपण काय करायचे आहे? तर आपण अशा बऱ्याच गोष्टींची पुस्तके जमा करायची आहेत आणि ती वाचायची सुद्धा आहेत बरं का. आणि अशा अजून बऱ्याच म्हणी चित्रावरून आपल्याला शोधायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.